तुम्ही सगळे मी पाहतीये गेल्या 10-15 दिवसापासून खूप कामं करतायत आणि काल तर अक्षरशः इथे एक फॅक्टरीसारखं काम चालू होतं. सगळे बॅलेट बॉक्सेस तयार होते आणि तुम्ही वेगवेगळ्या रूट्सवर गेलेला आहात आणि तिथे खूप तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. अगदी ट्रान्सपरंट आणि फेअर प्रकारे हे इलेक्शन झालं पाहिजे आणि ही जबाबदारी तुमच्यावर आहे. आपण NUHS परिवार एकत्र हे पार पाडू याची मला खात्री आहे. धन्यवाद. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 5व्या इलेक्शन संदर्भात आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा. आपण हे इलेक्शन सगळेजण एका चांगल्या पद्धतीने आणि शांततेत पार पाडाल आणि कोणताही गोंधळ न होता सर्व मतदारांना मदत करून हे इलेक्शन पार पाडण्याचं दायित्व तुम्ही निभवाल अशा इच्छा व्यक्त करतो. आपण सर्वजण सर्व मतदारांना मतदार यादीत नाव पाहून तसेच मतदार होईपर्यंत त्यांना जी काही मदत कराल यामध्ये काही शंका नाहीये. फक्त एकच विनंती आहे की माननीय मंत्री महोदयांनी नुकतंच आपल्याला या ठिकाणी संबोधित केलंय की कोणत्याही मतदाराला मोबाईल फोन हा मतदान केंद्रापर्यंत त्यांनी वापरू नये, तो त्यांच्या केंद्रापर्यंत नसावा याची तुम्ही दक्षता घ्यावी, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही आणि मतदान करत असताना त्यांना कोणतीही जर गरज पडली तर त्यांना तेवढी मदत करावी. धन्यवाद. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे जे निवडणुका आहेत त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. तुम्ही सर्वांनी काल परवापासून जे प्रवास करून तुम्ही वेळेत पोहोचलात आणि सर्व काही शिस्तबद्ध रीतीने तुम्ही मतदान केंद्र कक्ष स्थापन केला याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि ह्या मतदानामध्ये जे काही तुमचा उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, उद्याची जबाबदारी पण मोठी आहे. तुमचा अनुभव आणि तुमच्या अनुभवानुसार तुम्ही ती पार पडाल याची मला खात्री आहे. मतदान संपल्यानंतर तुम्ही ताबडतोब परतीच्या प्रवासाला निघा. जपून प्रवास करावा, वेळेत निघा, हळूहळू या आणि व्यवस्थित विद्यापीठात पोहोचा. तुम्हाला उद्याच्या आणि परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा. नमस्कार. आज सर्व मतदान केंद्रांवरती आपले कर्मचारी हे मतदानाचं आवश्यक साहित्य घेऊन पोहोचलेले आहेत. त्यांनी मतदान केंद्र सेट देखील केलेलं आहे, त्याबाबतचे फोटो त्यांनी ग्रुपवरती पोस्ट करत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी देणार आहे. उद्या सकाळी 7:15 वाजता आपल्याला मतदान पेटी जी असेल, बॅलेट बॉक्स, तो रिकामा आहे याची खात्री उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधींना करून द्यायची आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि त्यानंतर बॅलेट बॉक्स सील करायचा आहे. बॅलेट बॉक्स सील करणं म्हणजे त्याला जे आपण लॉक दिलेलं आहे ते लॉक लावल्यानंतर त्या लॉकला सील करायचं आहे. अशाच प्रकारे 4 वाजता मतदान संपल्यानंतर पुन्हा बॅलेट बॉक्स आपल्याला मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या मतदार, उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी यांच्यासमोर सील करायचं आहे. त्यावेळेस सील करताना बॅलेट बॉक्सचं तोंड म्हणजे बॅलेट बॉक्समध्ये बॅलेट ज्या ठिकाणाहून आपण आत टाकतो ते आपल्याला सील करायचं आहे. त्या सीलवरती उपस्थित मतदार किंवा उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घ्यायची आहे. मतदान केंद्राध्यक्षांनी त्यावर सही करायची आहे आणि ते सील करायचे आहे. अशा प्रकारे ते सील केल्यानंतर जो कापड मांजरपाट आपल्याला देण्यात आलेला आहे त्यामध्ये ती मतदान पेटी ही व्यवस्थितरित्या सील करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सकाळून आणि संध्याकाळून 2 वेळेस मतदान पेटी ही सील करायची आहे.
मतदान संपल्यानंतर संपूर्ण कामकाज झाल्यावर त्या ठिकाणाहून नाशिकसाठी निघताना मतदान पेटीच्या सुरक्षेची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपण रस्त्यामध्ये जर कुठे मुक्काम करणार असाल तर आपल्या मुक्कामाबाबतची पूर्वसूचना ही आपण क्रिएट केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती टाकायची आहे. त्याची नोंद घेण्यात येईल. अशा मुक्कामाच्या ठिकाणी देखील मतदान पेटीची सुरक्षेची जबाबदारी ही संपूर्णपणे मतदान केंद्राध्यक्षाची असेल. त्यांनी मतपेटी आपल्या जवळ बाळगायची आहे. ती मुक्कामाच्या ठिकाणी गाडीमध्ये किंवा इतर दुसऱ्या रूममध्ये ठेवायची नाही. या व्यतिरिक्त मतदान केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्याबाबत आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा आहे. ते आपल्याला त्याबाबत मार्गदर्शन करतील. उद्याच्या मतदानासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. मला वाटतं आपले सगळे मतदान केंद्राध्यक्ष आणि सर्व आपला स्टाफ त्या मतदान केंद्रावर पोचलेला आहे. आपण ग्रुपवर सर्वांचे बहुतांश लोकांचे फोटो पण बघितलेले आहेत. आपण जे इलेक्शन ट्रेनिंग सेशन घेतलं त्यामध्ये सगळ्या सूचना आपण दिलेल्याच आहेत. पण त्याचबरोबर पुन्हा एकदा उजळणी म्हणून किंवा कुठलीही काही शंका राहू नये म्हणून या सूचना आपण पुन्हा एकदा देतो आहे. मतदान केंद्र कसं तयार करायचं म्हणजे केंद्राचं नाव, नंबर, मतदान कक्ष, मतदान पेटी ठेवण्याची जागा. ती मतदान पेटी आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे की जर त्या रूममध्ये CCTV असतील तर CCTVमध्ये जो मतदार क्रमांक मतपत्रिकेवर लिहिणार आहे तो आला नाही पाहिजे. किंवा बेस्ट वे महाविद्यालयाच्या प्रशासनाशी संपर्क करून त्या दिवसापुरतं त्याला काहीतरी व्हाईट पेपर वगैरे लावून टाका. किंवा कॅमेरा बंद करण्याची काही प्रोव्हिजन असेल तर तसा तो कॅमेरा त्या रूममधला बंद करून घ्यायचा आहे. आपल्याला 7 वाजे अगोदर मतदान केंद्र तयार ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सर्व स्टाफ आपला 7 वाजेपर्यंत तिथं उपस्थित असलेला पाहिजे. मतदान कक्षात पेटी ठेवताना 7:45 वाजता आपल्याला सकाळी ती सील करायची आहे. आणि उमेदवारांचे जे प्रतिनिधी असतील त्यांना ती रिकामी आहे हे दाखवून त्यांची स्वाक्षरी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे त्यांना खातरजमा करून द्यायची आहे की पेटी रिकामी होती आणि आपल्यासमोर सील झालेली आहे. सील करताना उमेदवाराचे प्रतिनिधी यांना रिकामी दाखवून ती सील करायची आहे. मतदान सुरू असताना एकापेक्षा जास्त किंवा गर्दी व्हायला लागली तर रांगेतच उभं राहायला आपल्याला सर्व मतदारांना आव्हान करायचं आहे. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची आपल्याला हुज्जत घालायची नाही. शांततेत सगळं मतदान पार पडेल याची आपणही जबाबदारी घ्यायची आहे. आपल्याला ज्या बोर्डनुसार याद्या दिलेल्या आहेत, आपण आत्ता 22 मतपत्रिकांचं मतदान घेतो आहोत. तर साधारणपणे प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 12 ते 14 मतपत्रिका हमखास आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक मतदार आल्यानंतर त्यांना व्यवस्थित त्यांचं नाव बोर्ड विचारून त्यांचं नाव शोधायचं आहे आणि मग शोधून ती मतपत्रिका काढायची आहे. मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे आहेत, पण अदर दॅन प्रोफेसर जी आहे मोठी 50 बॅलेटची जी मतपत्रिका आहे त्याच्यामध्ये आपण फॅकल्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरी मतपत्रिकेचा रंग एक आहे. त्यामुळे तिथे आपल्याला काळजीपूर्वक मतपत्रिका देणं आवश्यक राहणार आहे. तसंच काही ठिकाणी म्हणजे HOD म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीजचं आणि सिनेटचं असे 2 मतदान एका मतदाराचं असू शकतं. तर त्यावेळेस त्याला एकाच वेळी दोन्ही मतपत्रिका द्या, दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या सह्या घ्या आणि मग दोन्ही मतपत्रिका म्हणजे मग पुन्हा द्विरुक्ती होणार नाही, बोटाला शाई लावले वगैरे असे काही प्रकार होणार नाहीत. तर या आपण सगळ्या त्या पद्धतीने मतदान करायचं आहे. 4 वाजता जेवढे मतदार आपल्या रांगेत असतील तेवढ्यांना आपण टोकन नंबर द्यायचा आहे आणि त्या टोकन नंबरनुसार मग 4 वाजता दरवाजा बंद करून त्यांना मतदानाला परवानगी द्यायची आहे. मतदान केंद्रामध्ये कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा मोबाईल फोन, कॅमेरा अलाउड करायचा नाही आहे. कोणालाही फोटो काढू द्यायचा नाही आहे. मतदान करताना फोटो काढता येणार नाही.
किंवा काढू द्यायचा नाही आहे आपल्याला. आणि आपण दर 2 तासाला आपल्या केंद्रावर किती मतदान झालं याचं रिपोर्टिंग इकडे आम्हाला करायचं आहे. म्हणजे आपल्याला मतदानाचं सरासरी पर्सेंटेज कळेल. मला वाटतं ट्रेनिंगमध्ये दिलेल्या सूचना आणि या दिलेल्या सूचना या आपल्याला अतिशय सुस्पष्ट दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. तुम्हाला या मतदान प्रक्रियेच्या कार्यासाठी शुभेच्छा.